नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलो म्हणजे बघा, दिल्लीच्या जंतर मंतरवर जे आंदोलन सुरू होतं अभिजित दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टीचं, जवळपास हे आंदोलन संपलं असं प्रशासनानं जाहीर केलं. मात्र आंदोलनकर्ते अजून काही जण तिथंच आहेत ठिय्या धरून. आता या आंदोलनामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे काल, आणि कॉक्रोच जनता पार्टीचं मुख्य आंदोलन होतं, उद्देश आंदोलनाचा, की जे शिक्षण मंत्री आहेत आपल्या देशाचे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. तर का राजीनामा दिला पाहिजे? विद्यार्थ्यांचे जे प्रमुख मागणी होती ही राजीनाम्याची. म्हणजे राजीनामा का द्यावा? तर जे देशामध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळामध्ये जो पेपर लीकचा प्रश्न ऐरणीवर आला, शिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला, त्याचबरोबर ज्या काही इतर गोष्टी आहेत, म्हणजे शिक्षणामध्ये होणारे काही फेरबदल, चुकीच्या गोष्टी, जवळपास 90 वेळा पेपर लीक झाला प्रधानांच्या कार्यकाळामध्ये. ह्या सगळ्या गोष्टींमुळे विद्यार्थी अक्षरशः चिडलेले होते आणि संसद भवनापर्यंत विद्यार्थी निघालेले होते. विद्यार्थ्यांवरती हल्ले झाले, पोलिसांवरती हल्ले झाले. तर या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत, की बाबा हे वातावरण कशामुळे झालं, कोणी वातावरण हे गडबड केलं आणि याला कारणीभूत कोण आहेत, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या काय काय मागण्या होत्या, काय काय मान्य झालेल्या आहेत. आणि आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालाय, मात्र आता भाजपच्या इतर नेत्यांचे सुद्धा राजीनामे होते. काल तिथंच असं सांगण्यात आलं की बिहारचा जो मुख्यमंत्री सम्राट चौधरी हा गुन्हेगार आहे, 7वी शाळा शिकलेला आहे, असा माणूस राज्याचा मुख्यमंत्री, मग हा काय काम करणार आहे? तर तिथं सुद्धा आंदोलन केलं पाहिजे असं तिथल्या जंतर मंतरवरच एका बिहारच्या विद्यार्थ्यांना सांगितलं अभिजित दिपकेला. तर हे कसं काय घडलं, कसं घडलं, या सगळ्या विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. तर हा संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आपण चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. दिल्लीच्या जंतर मंतरवरील आंदोलनाला जवळपास 25-30 दिवस उलटून गेले, 30-36 दिवस झाले. त्यातच कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा म्हणून सोनम वांगचुक हे 21 दिवस त्या दिल्लीच्या जंतर मंतरवरती उपोषणाला बसले होते. सरकारनं जबरदस्तीनं त्यांना दवाखान्यात नेऊन ऍडमिट केलं. आता दवाखान्यात ऍडमिट केलं, मात्र उपोषण तसंच सुरू ठेवलं. त्यांच्यावरती उपचार करण्यात आले आणि त्यांनी ज्या दिवशी उपोषण सोडलं दुसऱ्या दिवशी प्रधानांचा राजीनामा घेतला गेला. मात्र देशामध्ये प्रचंड असा उद्रेक तोपर्यंत उसळला होता. सगळी तरुणाई रस्त्यावरती उतरली. तरुणाईनं भाजपच्या लोकांना ताणोताणू मारलं, गाड्या फोडल्या. पोलिसांनी जो लाठी हल्ला केला 20 तारखेच्या दरम्यान त्याला प्रत्युत्तर म्हणून विद्यार्थ्यांनी बी परत हल्ले केले. म्हणजे देशामध्ये प्रचंड तणावाची परिस्थिती आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. आणि याच गोष्टीला मोदी शहा हे घाबरले. त्याचबरोबर जे संघाचे प्रमुख आहेत मोहन भागवत, त्यांनी सुद्धा असं म्हटलं की विद्यार्थ्यांचं ऐकून घेतलं पाहिजे आणि नंतरच हा राजीनामा झाला. तर नरेंद्र मोदींचं सरकार हे 2014 साली या देशामध्ये सत्तेत आलं. विविध राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. मात्र ही सत्ता जास्त काळ मोदींना टिकवता येणार नाही असं एकंदरीत आपल्याला या सगळ्या वातावरणावरून दिसतंय. नरेंद्र मोदी केंद्रात आले आणि जवळपास 22 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची आता सत्ता आहे. 22 राज्यातली सत्ता असताना देखील नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये एवढा उद्रेक जनतेमध्ये पसरलेला आपल्याला दिसला. 2012-13 जे अण्णा हजारेंनी आंदोलन सुरू केलं होतं लोकपाल विधेयक बिलासाठी, त्यानंतर त्या आंदोलनाने उद्र स्वरूप धारण केलं, उद्रेक असं झालं आणि देशभर अण्णा हजारेंचं अण्णा आंदोलन पसरलं होतं. मै भी अण्णा अशा टोप्या लावल्या गेलेल्या होत्या. मी अण्णा, मै भी अण्णा अशा टोप्या लावलेल्या होत्या. त्यानंतर पुढं काँग्रेसच्या विरोधात प्रचंड लाट अशी तयार झाली. 2014ला काँग्रेसचं सरकार गेलं. त्या कार्यकाळामध्ये सुद्धा पोलिसांनी लाठी हल्ला केला होता, लाठीमार केला होता, रामदेव बाबाला ताणून लावला होता. हे जे सगळी जी भाजपची मंडळी आंदोलनामध्ये सहभागी झाली होती त्या सगळ्यांना त्यावेळेस ताणलेलं होतं.
आणि तीच परिस्थिती आता बघा, 2014ला सरकार आलं, आज 2026 आहे. 12 वर्षात अवघ्या भाजपच्या विरोधात प्रचंड लाट तयार झाली. आणि काँग्रेसच्या कार्यकाळात मात्र काँग्रेसच्या विरोधात लोक जायला जवळपास 60 वर्ष लागले, 60-70 वर्ष लागले. तर हे 12-13 वर्षातच का अशी परिस्थिती निर्माण झाली? नरेंद्र मोदींनी जे सांगितलं होतं की विकासाचे मुद्दे सांगितले होते, सबका साथ सबका विकास, स्किल डेव्हलपमेंट, स्मार्ट सिट्या, बरेच प्रोजेक्ट सांगितले होते, मात्र याच्यातलं काहीही झालं नाही. शिक्षण व्यवस्था, आज देशाचं जे काय आपल्या बजेट आहे त्याच्या 10 ते 15% खर्च हा शिक्षण व्यवस्थेवरती व्हायला पाहिजे होते. म्हणजे शिकला तरच नोकरी लागणार आहे, शिकला तरच त्याला कळणार आहे. मात्र देशाचं बजेट हे इतर गोष्टींवरती म्हणजे देवदेवतांवरती खर्च केलं जातं, मात्र शिक्षण व्यवस्थेवरती आणि आरोग्य व्यवस्थेवरती कमी बजेट टाकलं जातंय. म्हणजे 5% बजेट हे शिक्षण व्यवस्थेवरती आहे आणि 4 ते 5% बजेट हे अवघं आरोग्य व्यवस्थेवरती आहे. आणि ह्यामुळं झालंय काय की खाजगीकरणाला जास्त उत आलाय. आता दवाखाने सुद्धा, सरकारी दवाखाना चांगला चलत नाही, तिथे डॉक्टर नसतात, व्यवस्था नसते. मात्र खाजगी दवाखाने हे मोठे मोठे झालेले आहेत. ट्रस्टी दवाखाने असतील किंवा इतर असतील, खाजगीकरणाचं मोठं पेव फुटलंय आणि तिथं कमीत कमी 20 लाख 25 लाख अशा पद्धतीची दवाखान्याला पैसे जातात माणूस एकदा आजारी पडला तर. तसंच शिक्षणाचं सुद्धा झालंय की शिक्षणाला जर पोरग अगदी अंगणवाडीला जरी घालायचं म्हणलं, पहिल्या वर्षाला आपण म्हणतो LKG UKG, मराठीमध्ये अंगणवाडी म्हणतो आपण, त्याला LKG UKG जे म्हणतो आपण, त्याला जरी पोरग घालायचं म्हणलं तरी ग्रामीण भागाला सुद्धा 25,000 30,000 40,000 50,000 फी आहेत. शहरी भागाला मात्र 1 लाख 2 लाख 3 लाख 4 लाख 5 लाख 10-10 लाख रुपये डोनेशन द्यावं लागते. मग परिस्थिती अशी झाली की अंगणवाडीला ते पोरग घालायचं, LKG ला UKG ला पहिल्या वर्षाला, आणि तेव्हापासून जे त्याला पैसे भरायचं ते त्याचं ग्रॅज्युएशन किंवा डिग्री एखादी होईपर्यंत त्याला पैसे भरायचे, आणि एवढे पैसे खर्च करून त्याला नोकरी नाही. म्हणजे सर्वात मोठा इश्यू हा नोकरीचा आहे या देशामध्ये. नोकऱ्या ज्या सरकारनं उपलब्ध करू असं सांगितलं होतं, त्या नोकऱ्या 2 कोटी उपलब्ध झालेल्या नाही. त्या महागाईवर कंट्रोल करता आला नाही सरकारला. बेरोजगारी वाढत गेलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये, भ्रष्टाचार वाढत गेलेला आहे. आणि ह्या सगळ्या मंत्र्या संत्र्यांची पोरं सगळी विदेशामध्ये परदेशामध्ये शिक्षण घेत आहेत, आयुष्य आरामामध्ये जीवन जगतायत, आणि इथल्या विद्यार्थ्यांना मात्र दारोदारी कटोरा घेऊन फिरायला लावलंय. अशी विद्यार्थ्यांमध्ये भावना तयार झाली. या केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये जेवढे बी मंत्री आहेत त्या सगळ्यांची लेकरं परदेशाला शिकायला येते. तसंच राज्यामध्ये जे मंत्री मुख्यमंत्री हे जे आहेत उद्योगपती, ह्यांची मुलं सगळ्यांची बाहेर देशाला आहेत, बाहेर देशाला शिकायला येते. मात्र इथं जो गोरगरीब आहे, मिडल क्लास आहे, सर्वसामान्य आहे, त्यांची मुलं मात्र इथल्याच शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षण प्रणालीमध्ये शिकतात. आणि तिथं सुद्धा जर पेपर फुटीचे प्रकरण होत असतील तर मग अशा गोष्टींना काय म्हणायचं आपण. त्यातच सरकारी शाळा सुद्धा 1 लाखाच्या वरती सरकारी शाळा सरकारनं बंद करून टाकलेल्या आहेत. तर ह्या शाळा सुद्धा बंद करण्याचं कारण म्हणजेच खाजगी व्यवस्थेला, खाजगी शिक्षण संस्थेला चालना देणं, म्हणून ह्या सगळ्या सरकारी शाळा बंद केल्या, असा रोष विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला. तसंच दवाखान्याची सुद्धा तीच परिस्थिती झालेली आहे. जे सरकारी दवाखाना चांगलं चालवायचं नाही आणि खाजगी दवाखान्याला पेशंट जावं म्हणून सरकार काम करतं तशा पद्धतीनं, असं लोकांमध्ये आता भावना निर्माण झालेली आहे. आणि नरेंद्र मोदींचा जो कार्यकाळ होता 12 वर्षाचा आहे आतापर्यंतचा, अजून एक 12-12.5 वर्ष होत आलेले आहेत, अजून 2-2.5 वर्षावरती निवडणूक आहे. त्या नरेंद्र मोदींचा कार्यकाळ हा सगळ्यात वाईट कार्यकाळ ठरला असं लोकांना आता वाटायला लागलेलं आहे. आणि भाजप म्हणजे नरेंद्र मोदी नामधारी पंतप्रधान आहेत, अमित शहा नामदार आहेत, हे सगळं चालवते म्हणजे मोहन भागवत चालवतात, अशी लोकांची आता भावना झालेली, धारणा झालेली. लोकांना वाटतं की हे RSS सगळं चालवते आणि RSSनं हे सगळं बंद करत चाललंय. मंदिराला निधी मोठ्या प्रमाणात टाकला जातो, मात्र शाळेला निधी टाकला जात नाही, याचं मात्र दुर्भाग्य आहे, असं सुद्धा या विद्यार्थ्यांचं मत आहे. आता नरेंद्र मोदींचा जो कार्यकाळ आहे, या कार्यकाळामध्येच हा मोठा उद्रेक झालेला आहे, लोकांची प्रचंड नाराजी आहे. आणि या नाराजीतूनच एकानं सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल केली होती, मात्र ते सुप्रीम कोर्ट सुद्धा फ्रॉड निघालं. सुप्रीम कोर्ट सुद्धा म्हणतंय की हे कॉक्रोचेस आहेत, माहिती अधिकार टाकतात, लोकांना त्रास देत आहेत. म्हणजे अशी जी धारणा सुप्रीम कोर्टानं केली, त्याच्यावरनं ही कॉक्रोच जनता पार्टी उदयास आली. आणि कॉक्रोच जनता पार्टीनं पहिल्याच आंदोलनामध्ये सरकारच्या नाकात दम करून सोडला, एका मंत्र्याचा राजीनामा घेतला. आणि
आता कॉक्रोच जनता पार्टीमध्ये बळ सुद्धा आलेलं आहे. बघा, नरेंद्र मोदींनी ही जी सगळ्या व्यवस्था आहेत ह्या सगळ्या व्यवस्था मोडीत काढलेल्या आहे. म्हणजे निवडणूक प्रणाली आहे जी देशाची आपली जगातली सर्वात मोठी लोकशाही ही भारतात आहे. आणि या लोकशाहीमध्ये ज्या निवडणुका होतात त्या पारदर्शी होत नाही. त्या जे निवडणूक आयोग आहेत त्या निवडणूक आयोगाला सुद्धा नरेंद्र मोदींनी ताब्यात घेतलंय. त्याच्यावरती कमांड नरेंद्र मोदी जे सांगतात तेच निवडणूक आयोग करतोय. तसंच सुप्रीम कोर्ट सुद्धा जे नरेंद्र मोदी सांगतात, भाजप सांगतंय तेच सुप्रीम कोर्ट बी करतंय. ईडी, सीबीआय ह्या ज्या सगळ्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत या सगळ्या संस्था जे सुप्रीम कोर्ट सांगत राहते तेच या सगळ्या संस्था करायला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे देशाची लोकशाही धोक्यात कुठेतरी लोकांना वाटायला लागलेली आहे, जनतेला वाटायला लागलेली आहे. आणि त्यामुळे हे सगळे तरुण आता रस्त्यावरती उतरलेले आपल्याला दिसतात. हे तरुण रस्त्यावरती उतरून आंदोलन करायला लागले आणि ते नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये आंदोलन करायला लागलेले आहेत. आणि त्याचाच परिणाम आज देशामध्ये उद्रेक निर्माण झालेला आहे. त्याचे आपल्याकडे काय व्हिडिओ पण आहेत. म्हणजे बघा, 36 दिवस हे आंदोलन चाललेलं आहे, 36 दिवस. आणि धर्मेंद्र प्रधान यांनी 36व्या दिवशी राजीनामा दिला असा एकंदरीत आपल्याला म्हणता येईल. तर जनतेचा उद्रेक जो सुरू आहे तो सुद्धा आपण काही व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की लोकांना काय वाटतंय. बघा, लोकांचा आक्रोश कसा आहे हे सुद्धा आपण पाहू. म्हणजे लोक काय काय म्हणायला लागलेले आहेत मोदी सरकारच्या विरोधामध्ये. खरं तर मोदी सरकारनं हा अगोदरच राजीनामा घ्यायला पाहिजे होता. मात्र आता हे लोक जे आहेत आता जागरूक झालेले आहेत. जे RSSच्या चंगुलमध्ये अडकले होते, भाजपच्या चंगुलमध्ये अडकले होते, ही सगळी लोक निसटायला लागलेले. लोकांना दिसायला लागले की हे भाजप आणि RSS फक्त आणि फक्त हिंदू मुस्लिम करतंय, हिंदू मुस्लिमला लढवतंय. आणि देशाचा विकास, नोकऱ्या, रोजगार हे सगळं बाजूला पडले. हे लोकांना म्हणजे लोक जागरूक व्हायला लागलेले आहेत आता आणि भाजपच्या विरोधात उठलेले. बघा, RSSची सुद्धा जी काही लोक मंडळी भाजपमध्ये होती ती सुद्धा बघा कशा पद्धतीनं आता कशा पद्धतीनं पुढं आले. मेरा बाप ना बीजेपी का बहुत बड़ा मेंबर है, ठीक है, पॉलिटिशियन. ये देख लो भाई, मैं खुद RSS का मेंबर हूँ. मेरे पापा मेरे को कहते मेरे पापा मेरे को कहते कि जो 30 बच्चे मरे हैं उनसे तेरे को क्या लेना देना, हमें क्या लेना देना है. तू घर में बैठ, तेरे पास पैसा है, तू लॉ की स्टडी, मैं लॉ की स्टडी कर रहा हूँ भाई, तू लॉ की स्टडी कर रहा है, अपनी स्टडी कंप्लीट कर, तू बाहर चले जाएगा. तेरे को इन सब चीजों से क्या मतलब है. लेकिन मैंने बोला ठीक है, कोई बात नहीं. अगर आपके अंदर ये दिल, मैं 2 भाई हूँ, आपके अंदर ये दिल है ना, तो मैं तो ये सोच रहा हूँ कि जब आप 30 बच्चों के बारे में नहीं सोच रहे हो तो कल को आपको कोई 2-4 करोड़ और रुपए देगा, बोलेगा मैं तेरे को प्राइम मिनिस्टर बना देता हूँ, अपने एक बेटे को कुर्बान करते हैं, आप कर दोगे अपने बच्चों के बारे में. सही बात है. पॉलिटिशियन ना सबसे चोर होते हैं सर. मेरा बाप है, मेरे को पता है. सही बात नहीं सर, हंसने वाली बात है. क्योंकि मेरे बाप के साथ ना, मेरा बाप जिस गाड़ी में चलता है ना, उस गाड़ी को जो साफ भी करता है ना, वो भी. म्हणजे ही विचारधारा लोक जे RSSच्या चंगुलमध्ये जे अडकून बसले होते हळूहळू बाहेर निघायला लागलेत. आणि आता लोक धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झालाय, आता नरेंद्र मोदींचा राजीनामा मागायला लागलेले आहेत. लोकांना वाटतंय की आता नरेंद्र मोदीनं राजीनामा दिला पाहिजे. नरेंद्र मोदीनं काहीच केलं नाही. बघा, आता हे भाजपचा खासदार काय बोलत होता. हे भाजपचे खासदार धमकी देणार आहे. याद रखेंगे, सरकार ये पक्का करेगी कि इन उपद्रवी छात्रों का नाम हर ब्लैक लिस्ट में डाल दिया जाए, ताकि जीवन में कभी भी इन्हें कोई सरकारी या प्राइवेट नौकरी न मिल सके. इनका पूरा करियर मिट्टी में मिला दिया जाएगा. और बात यही खत्म नहीं होगी. जिन माँ बाप ने अपने बच्चों को इस गुंडागर्दी में शामिल होने से नहीं रोका, उन्हें भी बिना किसी वारंट के घसीट कर जेल की सलाखों के पीछे डाल दिया जाएगा. इस अराजकता की कीमत हे निशिकांत दुबे होता भाजपचा. आणि ह्या भाजपचं ये भी एक शुरुआत है बस. बघा, जे अभी नितिन गडकरी जी है, हमारे ये क्या नाम है इनका, राजनाथ सिंह जी है, और हमारे होम मिनिस्टर जिनके कहने पे इतनी बच्चों पे पिटाई पड़ी है, बर्बरता पूर्वक लाठीचार्ज हुआ है, उनका इस्तीफा बाकी है. और सबसे बड़े विश्व गुरु, उनका इस्तीफा भी लेना बाकी है. ये तो शुरुआत है अभी, और ये अभी एक शुरुआत है बस. आगे अभी नितिन गडकरी बघा, हे विद्यार्थ्यांचं आता हे मत आहे की
या सगळ्यांचं राजीनामा झालं पाहिजेत, कारण की बिहारमध्ये बघा छपरा जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती झाली आंदोलनात. बघा अक्षरशः पोलिसांना पळून जावं लागलं हे सगळं सोडून, ही परिस्थिती झालेली आहे. आता एकानं भाजपचं बटन दाबलं होतं, तो सुद्धा आला होता त्या ये वाली, इससे मैंने कमल का बटन दबाया था, बघा कमल का बटन दबाया था और इसी उंगली को तोड़ा है मार के. इसी से कमल का बटन दबाया था. क्या करते हो? मैं सर बीटेक कर रहा हूँ अभी. इस वाले जो लास्ट नीट एग्जाम थे, मेरे दोस्त ने सर बघा हे भाजपा बद्दल लोकांची ही धारणा झाली आता. सर मैं वैसे बिहार से हूँ, ठीक है सर. मेरा दोस्त भी हम बिहार से थे, बहुत गरीब परिवार से आता था वो लड़का. उसके पापा ने अपनी जमीन बेच के उसके एग्जाम के लिए सर पैसे दिए थे, ठीक है. एक ही सपना था, डॉक्टर बनेगा वो. अपना पहला वोट आपने बीजेपी को? मैंने सर अपना पहला वोट बीजेपी को दिया था जब मैं 18 हुआ था. उसके बाद मैंने कोई वोट नहीं दिया, पहला वोट दिया और यही उंगली टूटी है मेरी. ही अवस्था सध्या आता भाजपवाल्यांची झालेली आहे. म्हणजे बघा हिंदू जो पहले बहुत बड़ा अंधकार था बीजेपी का, लेकिन इस अत्याचार के बाद अब इनको कभी जीवन में वोट नहीं करूंगा. आप अपमान करिए साधु संतों को, राम मंदिर बना दीजिए, कुछ भी कर दीजिए, त्रिपुल लगा के घूमिए, उससे क्या होता है. बीजेपी की वोटर हूँ आज के बाद, मैं कभी बीजेपी को वोट नहीं दूँ. मैं मोदी जी से आपके चैनल के माध्यम से ये पूछना चाहती हूँ, इस देश के प्रधानमंत्री आप हैं या योगी आदित्यनाथ हैं? ये जिस डाली पर बैठे इन्होंने उसी डाली को काटा है. यदि आपका 14-15 साल का बच्चा हो, यदि उस बच्चे को पीटा जाए तो फिर आपके हृदय में क्या विघात होगी, ये आप ही समझ सकते हैं. हमारे लिए बाबा जी पूजनीय थे, पूजनीय है, पार्टी नहीं. कल कहेंगे गायत्री मंत्र ऐसे नहीं पढ़ो, ऐसे पढ़ो, हवन ऐसे नहीं, ऐसे होता है. सनातन में राजनीति का कोई तक बघा. नहीं चाहिए. पहले बहुत बड़ा अंधकार था बीजेपी. ही अवस्था झाली सध्या देशाची. शिक्षा मंत्री जाती है. मोदी शहाचा राजीनामा आता मागायला सुरुवात झालेली आहे. एकाचा राजीनामा मिळाला म्हणजे आता बाकी ही अवस्था आता झालेली आहे. बघा मित्रांनो, म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा बघा ईडीनं काल एका ठिकाणी धाड टाकली तिरुवल्लीमध्ये. ईडीच्या गाडीची अवस्था काय केली लोकांनी. आता लोकांना माहित झालं हे फक्त विरोधावर गाडी टाकली. जे भाजपनं पेरलं, मोदी शहानं पेरलं, तीच अवस्था झाली. काल ईडीने एका ठिकाणी धाड टाकली होती, अक्षरशः तानो तानो मारली. हे भाजपचे लोक आता झेंडे बिंडे डाळून टाकायला लागले. आता हे चोर कहाँ मिलेंगे? चोर कहाँ मिलेंगे? बलात्कारी कहाँ मिलेंगे? बघा सिंगर कहाँ मिलेगा? वस्त्राराम कहाँ मिलेगा? बंदा कहाँ मिलेगा? सारे अनपढ़ कहाँ मिलेंगे? बघा लुच्चे कहाँ मिलेंगे? सारे लुच्चे कहाँ मिलेंगे? सारी कहाँ मिलेंगे? पेट्रोल चोर कहाँ मिलेंगे? पेट्रोल चोर कहाँ मिलेंगे? नितीन गडकरी बाबत लोक बोलायला लागले. पेट्रोल चोर कहाँ मिलेंगे? लीक पेपर कहाँ मिलेगा? बघा ही अवस्था, लीक पेपर कहाँ मिलेगा? ही अवस्था झाली आता सध्याची देशामध्ये. बघा म्हणजे किती भयानक परिस्थिती आहे.
धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा दिला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा ताणून लावलंय बघा त्या सुवेंदू अधिकाऱ्याला. आता ही भाजपची जी गुंडागिरीची राजनीती होती ही तरुणांनी उकडून फेकली. आता हे दिसलं रे दिसलं भाजपची लोक हाणायला लागले ते आता. अक्षरशः ताणून लावलंय. बघा कसा पळतोय सुवेंदू अधिकारी ह्याचा मुख्यमंत्री पश्चिम बंगालचा. ही अवस्था झाली आता सगळीकडे. आता बघा धर्मेंद्र प्रधानांनी इस्तीफा दिला. राजीनामा दिला. बघा सगळी लोक जिकडे तिकडे बघाल तिकडे ही अवस्था झाली देशात आता. आणि आता नरेंद्र मोदी अमित शहाचा राजीनामा मागायला लागले लोक. आता हे 4-2 दिवसात हेच आता सुरू होईल. मोदी शहा राजीनामा दो. देश सोडून पळून जायची पाळी त्यांना आता. ही आता खासदाराची गाडी फोडलेली होती. के खिलाफ आंदोलन शुरू हो गया अगले हफ्ते से। आने वाले हफ्ते ईवीएम बैलेट आंदोलन शुरू हो रहा है और उसके लिए हम जल्दी एक प्रेस कॉन्फ्रेंस बुलाएंगे। हम पूरे देश में बैलेट पेपर वापस लाने का आंदोलन अगले हफ्ते से शुरू कर रहे हैं। ये हम सब ने तैयारियां कर ली हैं और देश के विभिन्न हिस्सों में ये आंदोलन शुरू होगा। हम लोग एक प्रेस कॉन्फ्रेंस जल्दी बॅलेट पेपर. आता खासदाराला आमदाराला सुद्धा मारायला लागले. लोक ठोकून काढायला लागले ती मोदी भक्तांना. म्हणजे नरेंद्र मोदींची हे जे त्यांनी पेरलंय तीच अवस्था ही झालेली आहे. बघा एका महिला पोलिसाला मारहाण. ये वीडियो देख के ये तो फील हो गया कि इसमें ना बीजेपी वालों को तो कुछ चाह नहीं रहा ना, वो कुछ कर रहे हैं ना कुछ एक्शन ले रहे हैं। बस पुलिस वालों को पिटवा रहे हैं और स्टूडेंटों को पिटवा रहे हैं। इसमें दोनों का लॉस हो रहा है। बाकी वो तो कुछ नहीं कर रहे हैं, बैठे हैं शांत. बघा ही अवस्था आहे सध्याची देशामध्ये. असं झालेलं आहे आणि यामुळं लोक प्रचंड नाराज झालेले आहेत. बघा आज भाजपची ही अवस्था झाली आणि हे नरेंद्र मोदी आणि भाजपच्या हातानं झालेले आहे. तर बघा ह्या आंदोलनाचं आता पुढे काय झालंय. 36व्या दिवशी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे. काल राजीनामा दिलेला आहे. आता CJPनं म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीनं आंदोलन संपल्याचं जाहीर केलेलं आहे. आता नवीन शिक्षण मंत्री म्हणून प्रल्हाद जोशी यांची नियुक्ती झाली असं सरकारकडनं सांगण्यात येते. प्रल्हाद जोशी म्हणून. तर आता कडक सुरक्षा व्यवस्था आहे. ते 20 तारखेला जे संसदेवरती आंदोलन झालं होतं चलो संसद भवन, 3000 पोलिस तैनात केली होती. अतिरिक्त 10 CRPFच्या कंपन्या दिलेल्या होत्या, लावलेल्या होत्या. आणि या सगळ्यामध्ये गदारोळ होऊन लोकांना मारहाण झाली, विद्यार्थ्यांना मारहाण झाली. त्याचा जनतेमध्ये प्रचंड राग आहे आणि याच्यामध्ये अनेक तरुण जखमी झाले. 130 पोलिस जखमी झाली. सुमारे 65 ते 70 विद्यार्थी जखमी झालेत. 15 FIR नोंदवल्या गेलेल्या आहेत. लाठीचार्जची चौकशी सुरू केली गेलेली आहे. कोणी लावला लाठीचार्ज, काय झालं. त्यानंतर पुढं मेणबत्ती मोर्चा निघाला देशभरातून. उद्रेक झाला देशभरातून आणि काल धर्मेंद्र प्रधानानं राजीनामा दिलेला आहे. सगळी वाहतूक बंद केली होती दिल्लीमध्ये. म्हणजे भयानक परिस्थिती झाली होती. ज्यावेळेस धर्मेंद्र प्रधाननं राजीनामा दिला त्यानंतर मात्र बघा JP नड्डांना हे सगळं पथक भेटलं होतं. ह्यांचं CJPची लोक जाऊन भेटली. त्यानंतर राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रगीत गायलं, जय हिंद च्या घोषणा दिल्या. मिठाई वाटली गेली विद्यार्थ्यांकडनं. आता काही विद्यार्थी अजून सुद्धा तिथं ठाण मांडून बसलेले आहेत. नीट परीक्षा रद्द करा, भरपाई द्या म्हणून. सुरक्षा अजून सुद्धा कडक व्यवस्था आहे. 3000च्या वरती पोलीस आहेत. मेट्रो बंद आहे अजून सुद्धा. आणि CJPनं सकाळी आज मेणबत्ती मोर्चा काढणार आहे म्हणून सांगितलंय. सकाळी 6 वाजता त्यांनी असं सांगितलेलं आहे. आता नेट मध्ये सुद्धा बदल केलेला आहे. 47 वरिष्ठ अधिकारी जे होते हे सगळे काढून टाकलेले, त्यांना घरी बसवलेलं आहे. म्हणजे निलंबित नाही केलं तर काढून टाकलेलं आहे. आणि या प्रकरणाची CBI चौकशी सुद्धा सध्या सुरू आहे. मात्र CBIचा अहवाल
तो आलेला नाही आणि आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना 1-1 कोटी रुपये मिळावं असं या विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं. CGP ची मागणी होती, ती सुद्धा सरकारनं पूर्ण करतो म्हणून सांगितलेलं आहे. या सगळ्या ज्या मागण्या आहेत, या सगळ्या मागण्या पूर्ण CGPच्या होतील. 26व्या दिवशी सोनम वांगचुक यांनी आंदोलन सोडलेलं आहे, उपोषण सोडलेलं आहे. आता पुढच्या परीक्षा सुद्धा कधी होतील, काय होतील हे सुद्धा अजून सांगण्यात आलेलं नाही. मात्र या विद्यार्थ्यांनी कॉक्रोच जनता पार्टीनं, या कॉक्रोचांनी भारतीय जनता पक्षाचा घाम काढला, नरेंद्र मोदी अमित शहाचा घाम काढला, हेही तितकंच खरं आहे. म्हणजे अक्षरशः आता अशा घोषणा सुरू झालेल्या आहेत की धर्मेंद्र प्रधान झाकी है, मोदी शहा भी बाकी है. म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा राजीनामा घेतल्याशिवाय हे विद्यार्थी आता थांबणार नाही असंच एकंदरीत आपल्याला दिसते. म्हणजे हे राजीनामाच घेणार आता. आणि तशी सुरुवातच झाली देशभरातून. आजपर्यंत जे फक्त हिंदू मुस्लिम सांगितलं जात होतं, ते आता हिंदू मुस्लिम हे मागं पडलेलं आहे आणि इतर विषयांकडे आता लक्ष घातलेलं आहे लोकांनी. हिंदू मुस्लिम नको आहे म्हणतात आम्हाला. आता देशामध्ये सगळ्यांनी एकोप्यानं राहणं गरजेचं आहे. ह्या भाजपनं जर लोक तोडली होती, इकडे तिकडे केली होती, हे आता बंद झालेलं आहे आणि लोकांचा उद्रेक वाढलेला आहे. विकासाकडे लोक वळलेले आहेत आता, असंच एकंदरीत आपल्याला दिसतंय. तर आज एवढंच. येणाऱ्या काळामध्ये नरेंद्र मोदी अमित शहा यांचा सुद्धा राजीनामा होतोय का हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे. तर माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.